आजा आलास. अजिंक्य बसा की. फार माझं दमलं ग, तरी सोनं माझं कट्टाळून आलं ग. हं? नको मग चहा ठेवू का? नको, आता जेवायचंच आहे ना. हा. पेपर कसा गेला? चांगला गेला पेपर. देवळासकट देव पावला म्हणायचा. बघा, मी म्हणलं नव्हतं का पेपर चांगला जाणार म्हणून. तू कशाला सांगायला पाहिजे? मला अजिंक्यांवर पूर्ण विश्वास आहे. अगं, हे कशाला आणलंस? मी आणलं असतं की. नको, तुम्ही प्रवासात कंटाळला असाल. हातपाय धुवायला पाणी गरम करू का? नको. जेडे, अगं ते पापड कुठे ठेवलेत? 4 पापड तळलं असतं. अगं ते वरच्या स्टीलच्या डब्यात असतील. मम्मी, उडदाचं पापड तळ. अजिंक्यांना आवडतात. थांब नाही तर मीच येते. चल. आजा, आज लयच प्रेम तू चालले. वरवरची माया आणि उपाशीनीच ग बाया. सावध राहा बाबा, खऱ्याची दुनिया नाही. जीजे, तू एक काय बी बोलतीस बघ. अरे तसं नाही पोरा. ह्या घरात मी लय पावसाळे बघितल्यात. ही बाया दिसते तशी नाही. माझ्यासारखी सासू आहे म्हणून या घरात टिकल्या. दुसरी कोण असती ना, तो गोट्यात गुरासंग बांधला असतं पुष्पीनं. बर, कळलं. तुझी तब्येत कशी आहे? आता मला काय धाड भरली वे. तुम्ही बरी की मी बरी? आता दिवसेंदिवस काय मी तर नाही होणार आहे. आता नातवंड बघितलं, नशिबात असेल तर परतून बी बघीन. माझं काय आता 10 गेलं आणि 5 उरलं. माझा काय भरोसा? पिकलं पान. आता तू कवा भरती होणार? मग कवा तुझं लगीन होणार? आणि तुला पोरं कवा होणार? आणि मग कधी माझ्या मांडीव खेळणार? ए म्हातारे, लगेच डोळ्यातनं पाणी काढू नकोस हं? तू काय मरत नाहीस. हा, हे बघ, लवकरच मला वर्दीत बघत असतीस तू काय. फक्त आता रिझल्टची वाट बघायची. हा, होणार, लवकर भरती होणार. अरे शितली काय तर ती सांगत होती. काय? अरे ती काय तरी म्हणत होती. हा, काय बरं ती गोडलं का काय तर दिलंय वाटतं तुला. ती असल्यावर म्हणे तू भरती होणारच. कुठे आहे ती? हे गुडलक नाही, गुडलक दिलंय, गुडलक. हा हा, तिथेच. म्हणजे असं शुभेच्छा दिल्यात. ही शितली पण ना. अजिंक्य, तुम्ही हात धुवून घ्या. मी गरम गरम जेवायला वाढते. हं. मामा कुठे आहे? पप्पा बाहेर गेल्यात. बरं चला, एकदम सगळी बसूया जेवायला. जीजे, तू बी चल. त्यानंतर बसतील, तुम्ही बसा आधी. हो पोरा, तू जेव. आधी गडी बसत्यात, मग बायका. बायकांचं काय पुढेच टोपलं असते. पण गडी वाढले बिगर कसा खाईल? तू बस, मी तुला वाढते जेवायला. जीजे, अगं तसं नसतंय ग. उलट बायकांनी आधी जेवलं पाहिजे, कारण सगळ्या स्वयंपाक त्या बनवतात ना. आजा, आलास वय? अरे मी कवा दुरन तुझी वाट बघतोय. कर. असच हा एक सरप्राईज. आज काय खरं नाही. अरे लय सरप्राईज झाली माहिती का? होय, पण माझं सगळ्यात भारी आहे. अरे दाखवशील का नाही? दाखवतो की.
पण त्या आधी सांग पेपर कसा गेला? पेपर लय भारी गेला. होय ना? मी विचारलेला समजा प्रश्न पडला असतील ना? अरे विषयच नाही तर राहुल्या. अरे मला तर डाऊटच आला माहिती का. मला वाटलं तूच पेपर काढलाय काय. आज्या कसं आहे माझं जनरल नॉलेज? एकच नंबर. आता हे काय नवीन? अरे तेच तर सरप्राईज आहे. आज्या मी कवी झालोय. तू आणि कविता. का? मी काय कविता करू शकत नाही होय? आज्या तुझा माझ्यावर भरोसा नाही का? आ, तसं नाही, पण आता तू कविता करणार म्हणजे ऐकणाऱ्याच्या डोक्याला शॉर्टच की. हो ना? थँक्यू लक्का. तुला ऐकू का? थांब ऐकू तूच. माझ्या कवितेचं नाव आहे फुलपाखरू. नशीब सुरवंट नाही. काय म्हणलास? नाही, मी म्हणलं सुरुवात कर कवितेची सुरुवात. हा. मुली म्हणजे फुलपाखरू, एक धरू का तीन तीन धरू, सांगा मी काय करू? वा, एक नंबर. 2 नंबर. हा 2 नंबरची कविता. हा हा. आकाश का रंग होता है नीला, जांभूळ का जांभळा, फळ्या का रंग होता है काळा, तो फिर खडू क्यों पांढरा? वा, जबरदस्त. वा, आजा एवढंच नाही, हवी अजून. म्हणजे मी लाईव्ह कविता करू शकतो. लाईव्ह. राहुल्या, माझ्या एखादी लाईव्ह कविता कर की. थांब, इकडं बघ, इकडं बघ, पुढं बघ. थांब, हलू नको. अरे सांग की. मी विचार करतोय. हा. हमारा आजा आया है परीक्षा देके, हमारा आजा आया है परीक्षा देके, हमारा आजा आया है परीक्षा देके. ए, अरे लाडू कोण आहे लेके? अयो आजा, तू माझं बघून कविता बी करा शिकलास की. लाडू कौन आया है लेके. वा वा वा.